आज आलती बा आपल्या गावात गजानन महाराजची पालखी आणि पालखीचं झाला रे बा डायरेक्ट पाणी चालू होते. काय विषय झाला मग सांगतो तुम्हाला. तर ब्लॉक शेड पर्यंत पात्र काय म्हणता मग बोट्योत सर्वाले म्हणावून जय श्रीराम. आज येऊ लागली बा गजानन महाराजची पालखी. तर मग आपल्याला जायचं डव्या फाट्यावर. सकाळी लवकर उठून पहिले सुटला आपण तोंड धुवून मग काय इजाच्या गाड्यावर बसून आपण निघालो डायरेक्ट डव्या फाट्याकडे. मग काय डव्या फाट्याकडे जाऊच लागलो की मध्ये पाणी चालू झाला. गावातून डव्या फाट्याकडे येऊ लागलो पाणी चालू होता आणि डव्या फाट्यावर आलो डायरेक्ट पाणीच बंद झाला. मी म्हणलं बा गजानन माऊलीची कृपा आहे म्हणलं. इथे येऊन झालो आपण सेवेकरी. मग काय आपण चहाची बकेट हातात घेतली आणि मंगेश झालेले बा एक कप. मंगेश झालं म्हणलं धरबा एकदा वाटली. मी बादशाह दर्शन घेऊन येतो गजानन महाराजचे. मग काय गजानन महाराजचं दर्शन वगैरे झालं मस्त. दिंडीवाल्याची ही शिस्त पाहून आपल्याला लय चांगलं वाटलं. कारण की सगळ्यांनी एका साईडला कचरा केला आणि मग नंतर त्याने स्वतःच उचलला. पोरं मग चला आपण एकदा चहा पिऊन घेऊ. मग काय चहा वगैरे पिला मस्त. समोर त्या म्हणे मग मला झालं म्हणे आपण बादशाह नागरत असून येऊ. महादर्शन नाही झालं म्हणे बरोबर. मी म्हणलं चाल बा मलेरी व्हिडिओ घ्यायचा तिथं. आलो मग आपण नागरत असले आल्यानंतर मग काय सगळे व्हिडिओ फोटो काढून घेतले. कारण की इथं जास्त गर्दी नसल्यामुळे आपल्याला व्हिडिओ फोटो दोन्ही काढायला सोपं केलं. चला म्हणलं आपण इतर रुक्माई दर्शन नाही घेतले. तर मग दर्शन वगैरे घेतलं मस्त. बारीत गिरीत लागलो प्रसाद गिरसात खाला आणि आपण निघालो डायरेक्ट घराकडे. तर पोट्यो भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये. असे ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करून टाका.